नमस्कार. द्रोणाचार्याच्या सगळ्या शिक्षणाने रंगशाळेवरती आपल्या एकेका कौशल्याला दाखवायला सुरुवात केली. अर्जुनाचं कौतुक होऊ लागलं आणि या कौतुकाच्या नंतर कर्णाने आपलं कौशल्य दाखवलं आणि या कौशल्याला खरोखरच हस्तिनापूर साम्राज्यातल्या तिथल्या सगळ्याच लोकांनी दाद दिली, कौतुक केलं. सगळ्यांच्या टाळ्याचा गजर चालू आहे, कौतुकाचा वर्षाव चालू आहे. आणि या कौतुकाच्या वर्षावात कर्ण नाहून निघत असतानाच कर्णाचा पिता तिथे येतो. आपल्या पुत्राला गळ्यात पडून सांगतो, नाव काढलंच लेकरा. आणि इथेच कर्णाचा घात होतो. तो सूतपुत्र असल्याचं लक्षात येतं आणि त्याचा इथे पुन्हा अपमान होतो. अपमानित झालेला कर्ण मान खाली घालून उभा असतो आणि त्याच वेळेला तिथे असलेल्या दुर्योधनाला अचानक जाणीव होते. दुर्योधन रंगशाळेत उभा असतो. तो कर्णाच्या जवळ जातो आणि सांगतो, कर्ण हा योद्धा आहे. तो योद्धा आहे, त्या योद्ध्याचं कौतुक करायलाच हवं. तो आपल्या पित्या धृतराष्ट्राला विनंती करतो, महाराज, मी तुमचा पुत्र तुम्हाला विनंती करतोय की कर्ण सूतपुत्र असला तरीही त्यानं आपलं कौशल्य दाखवलंय आणि कौशल्य दाखवलंय म्हणून त्याला आपण योद्धा घोषित करायला हवं. आणि त्यासोबत हस्तिनापूरचा युवराज म्हणून मी इथे घोषणा करतो आहे. आणि ती घोषणा अशी आहे, हस्तिनापूरच्या अंगीकृत असलेल्या अंग या राज्याचा प्रमुख म्हणून मी कर्णाची नियुक्ती करतो आहे. आता तो राजाही झाला आहे, योद्धाही आहे. त्यामुळं एक सर्वोत्कृष्ट योद्धा म्हणून कर्णाची निवड करण्यात यावी. झालं, अंगराज बहाल केलं गेलंय. आता कर्ण नुसता कर्ण उरला नाही, अंगराज कर्ण झालाय. आणि मग आपल्या पोराचं कोणतंही म्हणणं न नाकारणाऱ्या धृतराष्ट्रानं कर्णाला आपल्या पोरावरती आंधळा विश्वास ठेवून अंगराज घोषित केलेला आहे. या घटनेनंतर बऱ्याच जणांच्या बऱ्याच प्रतिक्रिया येतात. लोक म्हणतात की बघा, अर्जुन, युधिष्ठिर, भीम यांनी कर्णाचा अपमान केला, भीष्मांनी लक्ष नाही घातलं, कशी वर्णव्यवस्था होती बघा. पण कर्णाला चांगलं म्हणणारा दुर्योधन हा खरोखरच नायक म्हणायला हवा. त्याचं सूतपुत्र विसरायला लावणारा दुर्योधन हा नायक म्हणायला हवा. त्याला आपण नालायक का म्हणतोय? तो नायक आहे, तोच खरा गुणग्राही आहे, तोच खऱ्या रत्नांची ओळख समजतो. हे दुर्योधनाच्या भोवती दिलेली विशेषणं, आवरणं पुरोगाम्यांची सुरू होतात. आता दुर्योधनानं हे सगळं अंगराज कर्णाला बहाल केलं आणि आपल्या पित्याच्याकडून तो योद्धा असल्याचंही घोषित करून घेतलं. का घडलं असेल बरं? खरंच दुर्योधन एवढा वृत्तीनं चांगला होता का हो? खराच म्हणजे एका असहाय्य, अगतिक, अपमानित योद्ध्याला एवढा सन्मान, एक राज्य बहाल करणं, त्याला योद्धा घोषित करायला लावणं, एवढं सगळं करण्या इतकी विशाल बुद्धी, विशाल विचार दुर्योधनाचा होता का, याचा विचार करायला हवा. दुर्योधन हा अत्यंत चाणाक्ष, धूर्त आणि दुष्ट विचाराचा होता. मी दुर्योधनाला कधीही सकारात्मक अर्थाने तुमच्या समोर मांडणार नाही, कधीही मांडणार नाही. म्हणजे माझं नसलेलं राज्य माझं व्हावं कारण ते माझ्या पित्याचं होतं. आजकाल आहे ना आपल्याकडे असं की माझ्या आजोबांनी पक्ष स्थापन केला होता म्हणून तो वडिलांच्याकडं आला पाहिजे, आणि वडिलांचा पक्ष आहे म्हणून तो माझ्याकडेच आला पाहिजे, म्हणूनच मी पक्षप्रमुख, असं म्हणणारी जी वृत्ती आपल्याकडं आहे ना आताच्या ह्याच्यामध्ये, म्हणजे ते मुलगा आणि नातू असंच, चुलत भावाकडे अजिबात नाही गेलं पाहिजे. राजकारणातलं हे राज ज्यांना कळतं आणि राज घालवतात, त्यामध्ये दुर्योधनाला नायक करणारी माणसं असतात. नायक करणारी माणसं ही अशीच असतात. राजा का बेटा ही राजा बनेगा. राजाचा खरा उत्तराधिकारी राजा बनेल नाही, राजा का बेटा ही राजा बनेगा. खरं तर माझे बाप ज्येष्ठ होते म्हणून ते राज्याचे उत्तराधिकारी झाले पाहिजेत, पात्र नसतील तरीही, आणि त्यांचा मुलगा म्हणून मीच झालो पाहिजे. म्हणून युधिष्ठिराचा हक्क काढून घेणारा दुर्योधन आपल्या प्रॉब्लेम्सना, आपल्या अडचणींना ओळखून होता.
आणि याच धूर्ततेतून दुर्योधनाने ठरवलेलं होतं की आपण आपल्या न्यूनत्वांना दूर करायचं. काय काय होते दुर्योधनाचे न्यूनत्व? दुर्योधन गदा युद्धामध्ये प्रवीण होता, पण भीमा इतका नाही. गदा युद्धात प्रवीण होता, पण भीमा इतका नाही. दुर्योधनाकडं असा अर्जुनासारखा एकही धनुर्धर योद्धा नव्हता. 5 पांडवांच्याकडे जी कौशल्य होती ती सगळीच कौशल्य टॉपची कौशल्य कौरवांच्याकडे नव्हती. आणि याला असा धनुर्धर आपल्या गटामध्ये आवश्यक होता की जो अर्जुनाला तोंड देऊ शकेल, अर्जुनाची तोड असू शकेल. असा कोणताही योद्धा दुर्योधनाच्याकडे नव्हता. तो चाणाक्ष. त्यानं ओळखलं की कर्णाकडं ही सगळी कौशल्य आहेत जी अर्जुनाच्याकडे आहेत. प्रसंग पडलाच तर युद्ध करताना अर्जुनाच्या इतक्या ताकदीचा योद्धा आपल्याकडे असायला हवा जो द्रोणाच्या ज्ञानाशिवाय सुद्धा हे आत्मसात करू शकतो. जर दुर्योधनाचं चाललं असतं तर एकलव्याला आपल्या बाजूनं ओढून घेतलं असतं, पण एकलव्याचा अंगठा काढून घेतल्यामुळं एकलव्य आपल्या उपयोगाचा नाही हे दुर्योधनाला कळलं होतं. म्हणून तसाच योद्धा मिळावा म्हणून त्याच्याकडं एकही धनुर्धर नव्हता. अंगराज कर्णाला अंगराज केल्यानं त्याला तो योद्धा मिळणार होता आणि तो दुर्योधनाला मिळाला म्हणून त्याला अंगराज केलं गेलं. अर्जुनाचं न्यूनत्व दाखवणारा कोणीही नव्हता. कर्णाच्या रूपानं दुर्योधनाला त्याला तो मिळाला. कर्णाला काय मिळालं बघा. एक व्यक्ती रंगशाळेत उभा आहे जो आपला पराक्रम दाखवतो आहे, आपला पराक्रम दाखवतोय, आपली कौशल्य दाखवतोय, आपली विद्या दाखवतोय, शस्त्र दाखवतोय, शास्त्र दाखवतोय आणि त्याला गुणवत्तापूर्ण आहे हे सिद्ध झाल्यानंतरही त्यानंतरही सूतपुत्र म्हणून शरमेनं मान खाली घालावी लागते आणि मी त्याचा पुत्र नाही हे सांगताही येत नाही. तो शांतपणे मान खाली घालून उभा आहे. हा जो अवमानितपणा कर्णाच्या वाट्याला आला आहे त्या अवमानित कर्णाला आयुष्यात प्रेम आणि सन्मान मिळालेला नव्हता. कोणीही त्याला सूतपुत्र म्हणूनच बोललेला होता. सन्मानाची वागणूक तर सोडाच, दुर्योधनाच्या निमित्ताने मित्राचा पाठीवरचा हात कर्णाला मिळाला होता आणि अंगदेशचा राजा होण्याचं भाग्य त्याला मिळालेलं होतं. योद्धा म्हणून धृतराष्ट्राच्याकडून मान्यता दुर्योधनाकडून मिळाली होती आणि त्याच एका सन्मानाच्या अंगराज होण्याच्या पोटी त्याला दुर्योधनाच्या उपकाराच्या ओझ्याखाली दबावं लागलेलं होतं. पुन्हा तोच वाक्य, माणसाची उदंड इच्छा दैवाचा उलटा न्याय, त्यात अडकलेले माणसाचे पाय आणि त्यानंतर होणारी हाय हाय हाच कर्णाच्या आयुष्याचा न्याय. घोर अपमानाच्या क्षणी एक व्यक्ती असा उभा राहतो जो सन्मानाचे 4 क्षण कर्णाला बहाल करतो आणि याच 4 क्षणाच्या उपकाराच्या ओझ्याखाली कर्णाला आयुष्यभर राहावं लागतं. कारण दुर्योधनाने त्याला आपलं म्हणून जवळ केलेलं आहे. या ओझ्याखाली तो कायम दबलेला आहे. कर्णावर हे उपकाराचं ओझ आहे. दुर्योधनाने कर्णावर उपकार केलेत आणि उपकार का केलेत? वापर करता यावा म्हणून केलेत. त्याला दिलेला सन्मान हा अंतरातून आलेला सन्मान नाही आहे. ज्या ज्या वेळी कर्णाचं कौतुक केलंय ना, ज्या ज्या वेळी, द्रौपदी स्वयंवराचा प्रसंग सुद्धा आठवा, दुर्योधनाला जमलं नाही, दुःशासनाला जमलं नाही, तो बाण उचलावा आणि मारावा हे दोघांनाही जमलं नाही, कोणत्याही कौरवाला जमलं नाही. जे अर्जुनाला जमणार होतं ते अर्जुनाच्या शिवाय कर्णाला जमणार आहे म्हणून कर्णाचं कौतुक. अर्जुनाची तोड आहे म्हणून कर्णाचं कौतुक आहे, म्हणून कर्णाच्या विषयी चांगलं बोलायचं, म्हणून त्याला अंगराज घोषित करायचं आहे. इथे दुर्योधनाचा वापर लक्षात येतो, धूर्तपणा लक्षात येतो आणि आयुष्यभर असा कर्णाचा वापर दुर्योधनाने केलेला आहे. कर्णाचं चुकलंय काय? कर्णाचं चुकलंय हे की त्यानं दुर्योधनाला आपला वापर करू दिलाय, बिनधास्तपणे करू दिलाय.
ज्यावेळी द्रौपदीच्या वस्त्रांना हात घातला गेला त्यावेळी कर्णाने दुर्योधनाची री ओढत, तू 5 पुरुषांची पत्नी काय आणि 6व्या काय, माझ्या मित्राच्या मांडीवरती येऊन बस, असं जेव्हा निर्लज्जपणे द्रौपदीला सांगितलं तेव्हा कर्ण त्याच्या उपकाराच्या ओझ्याखाली दबलेला असतो आणि त्याच उपकाराच्या ओझ्याखाली त्या चुका करत असतो. दुर्योधनाने हे बरोबर हेरलेलं होतं आणि तो कर्णाच्या वरती वारंवार उपकाराचं ओझं टाकत होता. आणि याच ओझ्याखाली दबलेला कर्ण दुर्योधन म्हणेल तसा वागत गेला. दुर्योधनाला हे कळलं होतं की आयुष्यभर ज्याचा वापर करायचा आहे, अर्जुनाच्या विरोधात वापरायचा आहे, पांडवांच्या विरोधात वापरायचा आहे, असा एक योद्धा आपल्या हाती लागणार आहे आणि त्यासाठीच तो या सगळ्या कर्णाला पाठिंबा देतो. आणि यावरूनच त्या रंगशाळेमध्ये प्रचंड वादाला सुरुवात झाली आहे. कर्ण यावरून कौरव आणि पांडव एक दुसऱ्यांशी शाब्दिक वाद करू लागलेले आहेत आणि हा वाद इतका वाढलाय की आता कुरुवंशाची इज्जतच त्या रंगशाळेमध्ये वाभाडे काढले जात होते, ती उघड्यावर आलेली होती आणि पितामह भीष्मांना हे बघणं अशक्य झालं होतं. हे थांबवायचं कसा हा प्रश्न होता. आणि त्यावेळी एक गोष्ट घडली ज्यातून पितामह भीष्मांना पटकन सुटका करून घेता आली, पण ती सुटका सुद्धा क्षणिक ठरली. पुढे हा वाद अधिकच वाढत गेला. ते काय घडलं होतं? पितामह भीष्माने कोणत्या मुद्द्याचा आधार घेऊन या वाद थांबवला आणि त्याचसोबत कुरुवंशामधली आणखी एक महत्वपूर्ण घटना कोणती घडली जी व्यासांच्या सांगण्यावरून घडली होती, तेही आपल्याला बघावं लागणार आहे. ते बघूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. 1 लाखाचा टप्पा महाभारताच्या कथेच्या आतच झाला पाहिजे, तेव्हा आणखी विषय घेऊन, आणखी व्यक्तींना घेऊन आपल्यापर्यंत येता येईल. मी 1 लाखाचा टप्पा का म्हणतोय तर जेव्हा हे सगळे विषय मी मांडत असेल तेव्हा ते खूप लोकांच्या पर्यंत पोहोचावे, यासाठीच हा टप्पा पूर्ण करण्यासाठी आपण आपल्या मुलांना, तरुणांना हे चॅनल सबस्क्राईब करायला सांगा. धन्यवाद.